आम्ही माहेरी आलो की वहिनींचं आमच्यासाठी काही ना काही बनवायचं चालूच असतं. त्या दिवशी आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि वहिनींनी गुलाबजामुन बनवायचा प्लॅन केला होता. त्यांनी आधीच 3 गुलाबजामुनचे प्रीमिक्स इथं आणून ठेवलेले होते, 3 पॅकेट. 400 ग्रॅमचं 1 पॅकेट होतं. मी म्हटलं चला सर्वांनी मिळून बनवूया. तर एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं. त्यामध्ये अर्ध्या प्रमाणात दूध आणि अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं. यामुळे गुलाबजामुन अगदी मऊसूत तयार होतात. थोडं थोडं दूध आणि पाणी टाकत छान असा सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा. खूप घट्ट मळायचं नाही. गोळा तयार करून झाला की पाक बनवायला घ्यायचा. तर यासाठी 1.5 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर घ्यायची. अगदी परफेक्ट पाक तयार होतो. गॅसवरती ठेवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाक तयार होतंय तोपर्यंत गुलाबजामुन बनवायला घ्यायचे. तर इथं तिघींनी मिळून आम्ही गुलाबजामुन बनवून घेतले. पाक अजून तयार झालेला नव्हता म्हणून म्हटलं चला तोपर्यंत गुलाबजामुन तळून घेऊया. गॅसच्या फ्लेमवरती ठरतं पाक किती वेळामध्ये तयार होतो ते. गुलाबजामुन छान असे डार्क रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे चवीलासुद्धा छान लागतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतात. इकडं पाकसुद्धा तयार झालेला आहे. पाक थोडासा कच्चाच ठेवायचा. पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच त्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे. चवीला तर खूप छान झाले होते. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की